गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग एफिशियन्सी आणि पॅकिंग एफिशियन्सीचे क्युबिक लॅटिस, सिम्पल क्युबिक लॅटिस, BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस आणि FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस यांच्यातली पॅकिंग एफिशियन्सी बघितली होती. आता त्यावरून तुम्हाला नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे 1.7.4मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन एक्स ग्राम ऑफ मेटल क्रिस्टल. म्हणजे सपोज जर आपण एक एक्स ग्राम ऑफ मेटल क्रिस्टल कन्सिडर केलं, म्हणजे किती ग्राम ते आपल्याला आत्ता सांगता येणार नाही, एका पर्टिक्युलर अमाऊंटसाठी की त्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं, नंबर ऑफ पार्टिकल्स आणि युनिट सेल्स एकूण तुम्ही कसं काय त्याच्यातून कॅल्क्युलेट करू शकता याबद्दलचं इक्वेशन पुढे डिराईव्ह करून दाखवलेलं आहे. ते आता आपल्याला बघायचं आहे. The number of particles and the number of unit cells in the given mass of a metal can be calculated from the known parameters of unit cell. Namely, number of particles म्हणजे आपल्याला हे जर पॅरामीटर्स माहिती असले की नंबर ऑफ पार्टिकल्स n किती आहे त्या युनिट सेलमध्ये, त्याचं व्हॉल्यूम काय आहे म्हणजे A क्यूब काय आहे, डेन्सिटी काय आहे, मोलार मास काय आहे, या गोष्टींवरून आपण पुढचं इक्वेशन मागेच 1.5.2 या नंबरच्या टॉपिकमध्ये रिलेशन बिटवीन मास ऑफ सबस्टन्स आणि डेन्सिटी आणि युनिट सेलची एज लेंथ या रिलेशनमध्ये बघितलं होतं. तेच रिलेशन इथे आपण परत लिहून घेतलेलं आहे. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हेच त्याच्यामध्ये त्याच्या फॉर्म्युला टाकला नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, मास त्याचं अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू m मोलार मास upon Na, that is Avogadro number. Hence rho is equal to n upon A cube into m upon Na. हे इक्वेशन आपण मागेच डिराईव्ह केलं होतं. बस त्याला फक्त इंटरचेंज करून घेतलं. m इज इक्वल्स टू इक्वेशन जर लिहिलं, सिन्स m इज इक्वल टू रो इंटू A क्यूब अपॉन n, A क्यूब इंटू Na अपॉन n. A क्यूब आणि Na जे डिनोमिनेटरला होते ते न्यूमरेटरला गेले, n न्यूमरेटरला होता तो डिनॉमिनेटरला आला. व्हेअर n इज द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल अँड A क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग आता आपल्याला समजा नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करायचे एक्स ग्राम ऑफ मेटलमधले, तर मग त्यासाठी काय करावं लागेल, सिन्स मोलार मास m कंटेन्स Na पार्टिकल्स म्हणजे एका पर्टिक्युलर मासमध्ये ॲव्होगॅड्रो नंबर Na पार्टिकल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, मल्टिप्लाय केलं की आपल्याला ते आन्सर मिळत असतं. हेन्स एक्स ग्राम ऑफ मेटल कंटेन्स x इंटू Na अपॉन m, फक्त एक्सचं त्याच्यामध्ये मास आपण ॲड करून घेतलं. हेन्स सबस्टिट्यूशन ऑफ m गिव्ज, mचं सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये झाल्यामुळे आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळेल नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम इज इक्वल टू, मग एक्सचे पार्टिकल्सला आपल्याला Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि आधी मिळालेलं इक्वेशन डेन्सिटीवालं ते तिथे जर पुट केलं तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं x इंटू Na अपॉन रो इंटू A क्यूब Na अपॉन n. मग आता जो डिनॉमिनेटरला जो n आहे खाली, तो n वरती मल्टिप्लिकेशनमध्ये आला x इंटू n आणि खाली उरलं रो इंटू A क्यूब. Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर कॅन्सल्स इच अदर. मग नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम ऑफ मेटल, सिन्स n पार्टिकल करस्पॉन्ड टू द 1 युनिट सेल, n म्हणजे काय तर एक युनिट सेल, हेन्स x इंटू n अपॉन रो A क्यूब हे जे वर इक्वेशन मिळालं, पार्टिकल्स करस्पॉन्ड्स टू x इंटू n अपॉन रो A क्यूब इंटू 1 अपॉन n युनिट सेल. म्हणजे हे मिळालेले पार्टिकल किती युनिट सेलला करस्पॉन्ड करतात तर एका युनिट सेलला. मग यावरून n कॅन्सल्स इच अदर, हेन्स इक्वेशन उरलं तुमचं, हेन्स नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम ऑफ मेटल इज इक्वल टू x अपॉन रो A क्यूब. हे तुम्हाला मिळालेलं आहे इक्वेशन. मग नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, आत्ताच आपण एक्स ग्राम ऑफ मेटल म्हणजे हे मास घेतलं, एक्स हे आपण मास कन्सिडर केलं, तर मग सेम व्हॉल्यूम जर कन्सिडर केलं तर हेच इक्वेशन तुम्हाला बदललेलं मिळेल, नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ मेटल इज इक्वल टू V अपॉन A क्यूब. अशा पद्धतीने हे इक्वेशन इथे तुम्हाला हे रिलेशन मिळालं. एक्स ग्राम ऑफ मेटलमधून जर नंबर ऑफ युनिट सेल किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर या इक्वेशनवरून आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो बाय नोविंग इट्स व्हॉल्यूम, बाय नोविंग इट्स mass and by knowing its density you can calculate the number of particles in x gram of metal.